हाय हॅलो, मी प्रियांका. तुमचं स्वागत आहे कोकणी ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. तुम्हाला आजचा दिवस आनंद जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आत्ताच व्हिडिओ एडिट करायला घेतले होते, तेव्हाच मला छकुलीचा जुना व्हिडिओ सापडला. तर बघा ती कशी मेकअप करते. म्हणजे मीच मेकअप करत असताना तिनं पाहिलं होतं की मम्मी कशी मेकअप करते. तसंच तिने खेळण्यातल्या 2 वस्तू घेतल्या नाही आणि तीसुद्धा आता मेकअप करायचा प्रयत्न करते. लहान मुली किंवा मोठी मुलगी असो, मेकअप म्हणजे त्यांचा जीव की प्राण असतो, हे काही तुम्हाला वेगळं सांगायला नको. तर आज शिवरात्री होती, महाशिवरात्री, आणि आमचा उपवास असतो दोघांचा. तर सकाळला नाश्त्याला काही केलं नव्हतं, पण म्हटलं दुपारी एकच टाईम आम्ही खातो, त्यामुळे मग संध्याकाळला मी खिचडी फुगत घातली होती, म्हणजे साबुदाणा फुगत घातला होता सॉरी. त्यानंतर या दोघांसाठी चपात्या वगैरे करून ठेवल्या होत्या. आणि पूजा काय करता येणार नव्हती, कारण तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची. तर माझ्या जावेला मुलगी झाली, त्यामुळे आमच्याकडे 12 दिवस पूजा करत नाहीत. त्यामुळे मग पूजा काय करायची नव्हती. आम्ही फक्त दोघांनी उपवासच पकडला होता. मग जेवण वगैरे झालं, त्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि मग म्हटलं चला आज आपण झाडांकडे बघूया, कारण बरेच दिवस झाले. तसं झाडांकडे मी रोजच बघते, पण तुम्हाला काय दाखवलं नाही. मग त्यानंतर मग सगळं आवरलं होतं. म्हटलं आज माझ्याकडं खूप वेळ होता, कारण काम नव्हतं, जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, कारण संध्याकाळी उपवास सोडायचा नव्हता. आम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार होतो. मग काही जेवणाची पण तयारी नव्हती, बाकी फक्त खिचडी बनवायची होती. मग म्हटलं चला आपण झाडांना पाणी घालायला जाऊया. मग पाणी घालायला गेले तेव्हाच म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवते की कोणती झाडं शिल्लक आहेत, कोणती झाडं राहिली आहेत किंवा कोणती झाडं झुकून गेले. तर माझी 2 शेवंती, जे 2 प्रकारच्या 3-4 प्रकारच्या शेवंत्या आल्या, त्यातल्या 2 प्रकारच्या शेवंती राहिल्या, बाकी सुकून गेले. तर इथे झाडांना पाणी वगैरे घालून झालं, कचरा वगैरे सगळा मग काढून घेतला. माझ्याकडे झाडं म्हणजे फुलझाडं जास्त टिकत नाहीत उन्हामुळे, काय माहीत नाही कशामुळे, पण माझ्याकडे फुलझाडं चांगली टिकतच नाही. आतासुद्धा मी गुलाब घेतलं आहे, ते पण व्यवस्थित काही टिकलं नाही. ते सुद्धा सुकतच चाललं आहे, पण तरी पण त्याला मी जगवण्याचा प्रयत्न माझा चालूच आहे. मी तुम्हाला नक्की दाखवेन एक दिवस. तर माझं सगळं काम आवरलं, म्हणजे झाडू वगैरे काढून घेतलं. माझं हे नेहमीचंच आहे. शाळेत जायचं असेल त्याआधी मी झाडून वगैरे घेते आणि कपडे काढून ठेवते, आणि शाळेतून आल्यानंतर मग कपड्यांच्या घड्या वगैरे घालते. कधी कधी कपड्यांच्या घड्यासुद्धा घालून होतात. तर आज काही शाळा वगैरे नव्हती, श्रेयांला सुट्टी होती. म्हटलं चला आपण कामं हुरकून घेऊया पटापट आणि मग जेवण करूया, कारण खिचडी बनवायला काही वेळ लागणार नव्हता. ती म्हटलं गरम गरमच बनवूया थोड्या वेळाने. तर यांना यायला अजून वेळ होता, त्यामुळे मग कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. तशी मी मुलांना सांगते कधी कधी हे काम करायला, कारण ते एक काम तरी मुलांना सांगावं, कारण घरी बसून म्हणजे मुलांनासुद्धा कामं शिकता यावीत, यासाठी मी कपड्यांच्या घड्या घालायला मी मुलांनाच सांगते. तर आज माझ्याकडे वेळ होता म्हणून मीच घेतले घालून. त्यानंतर हे ऑफिसवरून आले आणि आता गरमी खूप वाढली आहे, त्यामुळे आमच्याकडे छोटा फॅन होता, तो म्हणजे लग्नात मला गिफ्ट मिळाला होता. त्यामुळे तो बरेच वर्ष, आता जवळजवळ आमच्या लग्नाला 9 वर्ष होतील, तो फॅन चालतो आहे. तर व्यवस्थित हवा देत नव्हता आणि खूप वेळ खराब होऊन झाला आहे, त्यामुळे मग ह्यांनी नवीन फॅन घेऊन आले. त्यानंतर मग आम्ही खिचडी बनवली आणि मग आम्ही जेवायला बसलो. जेवून झाल्यानंतर मग हांतरून वगैरे घातलं आणि छकुलीचं खेळायचं चालू होतं. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा. भेटू उद्या, बाय.